नमस्कार, रुपाली कांबळी ब्लॉग्समध्ये स्वागत आहे। आज आपण तूर डाळपासनं दाल तडका बनवत आहे। त्यासाठी एक कांदा घेतलेला आहे, एक टमाटर, कस्तुरी मेथी, अद्रक, लसूण पेस्ट आणि कोथिंबीर, 3-4 लाल मिरची। कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये तेल टाकूया। थोडेच तूप टाकत आहे आणि त्याच प्रमाणामध्ये तेल। तेल आणि तूप छान होऊ द्यायचं। नंतर आपण यामध्ये जिरं सोडूया। बघा, कधी भाजीला काही नसतं आणि हॉटेलमध्ये दाल तडका छान भेटत असतं, तर म्हटलं चला आज एक नवीन रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूया। तेल आणि तूप झालं की जिरं टाकूया। जिरं टाकत आहे। थोडीच मोहरी सोडत आहे। आता आपण कांदा टाकूया। कांदा छान ब्राऊन कलर होतपर्यंत होऊ द्यायचा। छान असा कांदा झालेला आहे। आता आपण लाल मिरची टाकूया, लसूण पेस्ट, आलं पेस्ट पण टाकलेलं आहे। छान होऊ द्यायचं। आलं लसूण पेस्टने टाकलं तर छान चविष्ट बनतं दाल तडका। कांदा टाकत आहे, टमाटर टाकत आहे। टमाटर होण्याकरिता थोडंच मीठ टाकायचं। एक मी छोटी विलायची टाकत आहे। तिखटचे प्रमाण कमी जास्त करू शकता। मी इथे लाल तिखट टाकलेलं आहे। तेल सुटतपर्यंत मसाला वगैरे होऊ द्यायचा। आणि आता आपण तुरीची डाळ शिजवून घेतलेली होती, तुरीची डाळ टाकूया। बाजूला मी मूग डाळ पण शिजवून घेतलेली होती, ती पण टाकत आहे। आपण दाल तडका मूग डाळ आणि तुरीची डाळपासून बनवत आहे। छान असं मिक्स करून घ्यायचं। यामध्ये आपण कस्तुरी मेथी टाकूया। कस्तुरी मेथीने भाजीला किंवा दाल तडका वगैरे छान चव येतं। कधी भाजीचं नसतं तर सहज आपण घरच्या साहित्यामध्ये छान असा दाल तडका बनवू शकतो। थोडेच पाणी टाकत आहे। पाणीचं प्रमाण कमी जास्त करू शकता। खूप चविष्ट लागतं दाल तडका। तुम्ही पण बनवून बघा। चवीनुसार मीठ टाकूया। भाजीचं काही नसेल तर तुम्ही सहज घरच्या साहित्यामध्ये दाल तडका बनवू शकता। एक दोन उकळी येऊ द्यायची, नंतर आपण गॅस बंद करून घेऊया। बघा, छान असं उकळत आहे। कोथिंबीर टाकूया।
दाल तडका बनवून तयार आहे. आपण आता एका वाटीमध्ये काढूया. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. तुम्ही पण याप्रमाणे दाल तडका बनवून बघा. खूप सोपी आहे बनवायला. बाय बाय.